आजचा पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा अविस्मरणीय राहील। तसेच आजचा कार्यक्रम दिवाळीप्रमाणे सर्वत्र साजरा होईल। नगर शहरामध्ये आयोजित केलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राज्यभरातून 30 ते 40 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले। राजकारणात कोण काय करतो यापेक्षा आपला जगन्नाथाचा रथ यशस्वी पुढे नेण्याचे काम करायचे आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केले। म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी पक्षाचा आजचा दिवस वर्धापन दिन हा अविस्मरणीय असणार आहे। तो म्हणजे या उत्सवाला दिवाळीसारखं स्वरूप त्या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे। राज्यातून प्रामुख्याने नगर शहरातील किंवा नगर जिल्ह्यातील जे आज यश मिळालेलं आहे ताजंच असताना किती कार्यकर्ते उपस्थित राहतील? या कार्यक्रमासाठी कमीत कमी 25 ते 30 हजार लोक उपस्थित राहतील। राज्यभरातून लोक येणार या ठिकाणी। सर, आज वर्धापन दिन 2 साजरे होत आहेत, पक्ष आणि 2 वर्धापन दिन कसं बघता, काय सांगाल? राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये कोण काय करतं याच्याकडे लक्ष न देता आपला जो जगन्नाथाचा रथ आहे तो पुढं घेऊन जायचा, यशस्वीरित्या पुढं घेऊन जायचा। याचंच एकमेव उदाहरण म्हणजे लोकसभेची निवडणूक। त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली 10 पैकी 8 जागा निवडून आल्या। एक जागासुद्धा ते पिपाणी चिन्हामुळे एक जागा गेले, नाहीतर 10 पैकी 9 जागा निवडून आलेलं होतं। याचं उदाहरण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने पवारसाहेबांचं नेतृत्व या राज्याने नव्हे देशाने स्वीकारलेलं आहे। आता आज मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा होतोय। पवारसाहेब येत आहेत, मार्गदर्शन करत आहेत आणि मोठे कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती असणार आहे। याच कार्यक्रमामध्ये विधानसभेची देखील हे होईल, कारण फुंकलं जाईल का, तशा प्रकारची तयारी साहजिक आहे। आता 3 महिन्याने विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळं याचा आजचा वर्धापन दिन हा राज्यामध्ये अतिशय बदल घडवणारा असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये तर महाविकास आघाडीचं सरकार तर राज्यातच येणार आहे। ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे। निवडणुका झाल्यानंतर वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि निवडणुका झाल्यानंतर पहिलाच वर्धापन दिन साजरा होतो अहमदनगरच का? हा मतदारसंघ, हा नगर जिल्हा शहरी आणि ग्रामीण टच असा हा मतदारसंघ आहे। संमिश्र मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबरीने हा बहुमान आमच्या सर्व नगर जिल्ह्यातील सर्व आमच्या राष्ट्रवादी पक्ष आणि पवारसाहेबांच्या परिवारातल्या सहकाऱ्यांना मिळाला। त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला हा बहुमान मिळाला।